नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनल अनिकेत कोड लॅबमध्ये. मित्रांनो, आजचा टॉपिक आहे सेट्स इन पायथन. ओके, आपल्याला सेट्स काय आहे बघायचं. लास्ट व्हिडिओमध्ये आपण टपल्स पाहिलं होतं. त्याआधी आपण लिस्ट पाहिली होती, लिस्ट, टपल्स आणि सेट. आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ जे येणार आहे आपला तो डिक्शनरीवरती असणार आहे. ओके, तर बेसिकली सेट्स काय असतं. सेट इज अ स्पेशल टाइप ऑफ कलेक्शन इन पायथन दॅट स्टोर्स युनिक एलिमेंट. थिंक ऑफ इट ॲज अ बॅग where you can only put one of each item, no duplicate allowed. Okay, sets are unordered, which means the element don't have fixed position. Each time you look at a set, the item might appear in different order. Okay, तर सेट्स हा एक युनिक आहे. त्यात युनिक एलिमेंट स्टोअर होतात, डुप्लिकेट अलाउड नसतात आणि सेट्स अनऑर्डर्ड आहे. तर आपण सेट्स डॉट आय पी वाय एन बी नावाची एक फाईल घेतली आहे. त्याच्यात कोड आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल सगळं काय ते प्रॅक्टिकली बघणार आहोत. तर मी तुम्हाला सेट्स काय म्हणलं होतं. सेट्स आर युनिक, म्हणजे आपण त्यात युनिक व्हॅल्यू स्टोअर करतो. ओके, तर आपण सेट्स कसे डिक्लेअर करतो. माय, आता मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, माय सेट्स इज इक्वल्स टू कर्ली ब्रेसेस. तर सेट्स आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये स्टोअर करतो. आणि सेम जेव्हा आपण हे सेपरेट करतो त्याला आपण कॉमा वापरतो. ओके, झालं. त्यानंतर प्रिंट काय करू आपण, माय सेट. माय सेट मध्ये जे काही व्हॅल्यू आहेत ते त्यात सेट होईल. ओके, प्रिंट झाले. आता त्यानंतर आपल्याला याची टाईप बघायची असेल काय, त्यात आपण टाईप नावाचं एक फंक्शन वापरणार आहे, बिल्ट इन फंक्शन. ओके, कोणत्या टाईपचं, एक क्लास टाईप सेट. ओके, याला आपण सेट म्हणतो. सेट आपण कर्ली ब्रॅकेट्समध्ये डिक्लेअर करतो. ओके, आता मी तुम्हाला जसं सांगितलंय की सेटमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू अलाव करत नाही, तर आपण चेक करून बघू डुप्लिकेट अलाव व्हॅल्यू चालते का. 1 2 3. ओके, 1 2 घेतलं, 4 5 6 7. ओके, मी डुप्लिकेट व्हॅल्यू घेतल्यात 1 2 3 1 2 1 2 1 2 डबल झाले. आता इथं मी आपण प्रिंट करून बघू, सेट 1. त्याने डुप्लिकेट व्हॅल्यू अलाव केले नाहीत. पहिले 1 2 3 घेतलं, त्याच्यानंतर चेक केलं, ह्या डुप्लिकेट व्हॅल्यू दिसत आहे. डुप्लिकेट व्हॅल्यू त्याने अलाव केल्या नाही. त्याच्यानंतर त्याने 4 5 6 7 हे प्रिंट केले. ओके, त्यानंतर आता सेट्सचे बेसिक ऑपरेशन काय आहेत. बेसिक ऑपरेशन काय सेटचे. ओके, ॲडिंग अँड रिमूव्हिंग द एलिमेंट. ओके, आता मी वरचा सेट घेतो, सेट डॉट, समजा मी त्यात ॲड केलं, सेट डॉट ॲडमध्ये मी ॲड केलं 8. आता काय येणार इथे, प्रिंट सेट 1. ओके, एकदम लास्टला तिथे 8 एलिमेंट ॲड झाला आहे. ओके, इथे आपण एलिमेंट ॲड केला आहे. आता आपण इथे रिमूव्ह करून बघणार आहोत. सेट 1 डॉट रिमूव्ह काय करायचं आपल्याला, आपण आता ॲड केलेला 8 रिमूव्ह करायचा आहे. सेम प्रिंट करायचं आहे त्याला, सेट 1ला प्रिंट करायचं आहे. ओके, रिमूव्ह झालाय. ओके, आता आपण इथे काय ऑपरेशन घेतलेत, आपण ॲड अँड रिमूव्ह ऑपरेशन घेतलंय, जे सेटमध्ये आपण यूज करतो. तर नेक्स्ट काय, डिस्कार्ड. तर डिस्कार्ड कशासाठी वापरतो, इट इज यूज टू रिमूव्ह अन एलिमेंट फ्रॉम सेट. इफ इट इज अ मेंबर इट विल नॉट ऑकर एरर. ओके, तर जे सेटचा मेंबर असेल तर तो रिमूव्ह करेल, आणि जर नसेल तर तो काय एरर ऑकर करणार नाही. आता मी फॉर एक्झाम्पल देतो, सेट 1 मध्ये आपण हे दिलं होतं 8 दिला होता. तर मी परत इथं 8 रिमूव्ह करतो आणि प्रिंट सेट 1 करतो. ओके, तर तो एरर देईल. ओके, कारण की आपल्या सेटमध्ये तो एलिमेंटच नाहीये. बट मी ह्याच्या ठिकाणी जर डिस्कार्ड दिला असतं, डिस्कार्ड, ओके, तर तो एरर करणार नाही प्रिंट. इफ असला तर तो करेल, आणि नसला तर तो
स्किप करेल आणि रिमेनिंग कोड तो प्रिंट करेल. आता आपण हे कमेंटमध्ये टाकून आपल्याला इथे काय देऊ, आपण इथे काय देणार आपण, इट गिव्स एरर. ओके. तुम्ही डिस्कार्ड वापरू शकता. रिमूव्ह जर का तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही डिस्कार्ड वापरू शकता. दोन्हीचं फंक्शनॅलिटी सेम आहे, बट फक्त डिस्कार्ड एक ॲडिशनल फंक्शनॅलिटी देतं की एरर जर नसेल, आपलं अवेलेबल एलिमेंट नसेल त्यात, तर तो एरर देत नाही, कंटिन्यू करतो ते. तर मी एक सेट 1 पॉप करतो. ओके, मी हे व्हेरिएबल डिक्लेअर केलं. त्यानंतर काय, सेट 1 डॉट पॉप केलं. ओके, आता पॉप आपण लिस्टमध्ये पण बघितलं होतं. आता इथे तो काय पॉप करणार आहे आपल्याला, लिस्टमध्ये आपण पाहिलं की तो आपल्याला जो लास्ट एलिमेंट आहे तो पॉप करतो. तर आणि इथे कसं आहे, सेटमध्ये तो फर्स्ट एलिमेंट पॉप करतो. आता नेक्स्ट ऑपरेशन बघणार आहोत आपण, क्लिअर. है काय, जर आपल्याला सेट 1 मधले सगळेच एलिमेंट जर क्लिअर करायचे असतील, ओके, तर आपण तिथे क्लिअर नावाचंच फंक्शन वापरतो, प्रिंट सेट 1. ओके, आपलं सेट रिमूव्ह झालेला आहे, सेटमधले एकही व्हॅल्यू नाही आहे आणि इथे सेट एम्प्टी दाखवलेला आहे. ओके, त्यानंतर आता वन मोर थिंग, आता तुम्हाला चेक करायचं आहे की सेटचा तो मेंबर आहे की नाही. ओके, की सेटचा मेंबर आहे की नाही. आता मी ही लिस्ट घेतो आणि सेट 2 इज इक्वल्स टू ही लिस्ट घेतो. ओके, तर आपण सेट 1 सेट 2 नावाची एक सेट डिक्लेअर केला, त्याला प्रिंट केलं. ओके, आता आपला हा सेट आहे, तर आपल्याला चेक करायचं आपल्या याच्यात मेंबर आहे की नाही, एखादा एलिमेंट आपल्याला बघायचं की याचा मेंबर आहे की नाही. तर आपण कसं करणार, प्रिंट. ओके, प्रिंट स्टेटमेंट घ्यायची आपण आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आता तुम्हाला सापडायचं की त्यात 7 आहे की नाही. 8 इन सेट 2. ओके, ट्रू देईल कारण की 8 आहे, बुलियन व्हॅल्यू देईल. इफ वी वॉन्ट टू चेक इज 10 अवेलेबल इन माय सेट ऑर नॉट. ओके, तर साधी आपण 10 व्हॅल्यू दिली, इन सेट 2 घेतलं तर त्याची व्हॅल्यू फॉल्स आलेली आहे. मी तुम्हाला एकदा दाखवतो, हे बघा, परत रन करतो, कन्फ्यूज नका. हे बघा, त्याची व्हॅल्यू काय आली आहे, फॉल्स, म्हणजे तो आपल्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट नाही आहे. आणि 8 आहे आपल्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट, सो तो 8 दाखवेल. समजा मी हा 8 रिमूव्ह केला तर फॉल्स दाखवेल. ओके, तर ह्याने आपण जे आपल्या सेटमध्ये मेंबर्स आहे, म्हणजे जे व्हॅल्यूज आहेत त्याला आपण मेंबर्स म्हणतो, अवेलेबल आहेत की नाही हे ह्याच्या थ्रू आपण चेक करतो. नेक्स्ट आपण काय बघणार आहोत, अजून मॅथमॅटिकल ऑपरेशन बघणार आहोत आपण. ओके, मॅथमॅटिकल ऑपरेशन बघणार आहोत आपण याच्यामध्ये. ओके, आता मी हा पण सेट, आता मी याला सेट 1 नाव देतो, सेट 1 1 2 3 4 5. ओके, तर मी ते आपल्याला आता मॅथमॅटिकल ऑपरेशन बघायचे आहेत. स्पेलिंग मिस्टेक थोडं ॲडजस्ट करा, मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणायचे मला. त्यानंतर आता मी ते 2 सेट्स घेतलेत. एका सेटमध्ये 1 2 3 4 5, सेकंड सेटमध्ये 6 7 8 9 10. ओके, तर मला याच्यावर पहिलं ऑपरेशन करायचं, युनियन. ओके, तुम्हाला माहितीच असेल युनियन काय करतं, कंबाईन ऑल द एलिमेंट. तर आता युनियन कसं करणार आपण, युनियन सेट नावाचा मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. ओके, तर काय करायचं, सेट 1 डॉट युनियन. ओके, युनियन आलं तर आपल्याला कशासोबत कंबाईन करायचे, ते सेट 2 सोबत केलं. त्याच्यानंतर प्रिंट काय करणार आहे मी, युनियन सेट प्रिंट करणार आहे. ओके, झालं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे आपलं आउटपुट आलं. ओके, नेक्स्ट ऑपरेशन मी नेक्स्ट ह्याच्यामध्येच ऑपरेशन घेतो. ठीक आहे, मी याच्या खालीच घेतो ऑपरेशन, हे कमेंटमध्ये टाकतो. ओके, युनियन आलं, त्याच्यानंतर युनियन ऑपरेशन झाले, त्यानंतर इंटरसेक्शन ऑपरेशन, हे पण मॅथमॅटिकल ऑपरेशनच आहे. ओके, तर मी हे सेम सेट्स इथे घेतो
आणि यात थोडे चेंजेस करतो. इथे 6 घेतो आणि इथे काय करतो 1 घेतो. ओके, कॉमा. तर आता इथे कसं येणार आपलं इंटरसेक्शन सेट नावाचं एक व्हेरिएबल घेतलं मी. त्यानंतर काय केलं सेट 1 डॉट इंटरसेक्शन नावाचं एक जे आपलं फंक्शन आहे, जे आपण पहिले आपण 2 सेट घेतले, व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्यानंतर सेट 1 डॉट इंटरसेक्शन घेतलं, त्याच्यानंतर आपण इथे काय देणार सेट 2 देणार. ओके, आणि प्रिंट काय करायचं आहे आपल्याला इंटरसेक्शन सेट. ओके, प्रिंट केले. काय आपल्या याच्यात इंटरसेक्शन काय देतं आपल्याला, दोन्ही जे आपले सेट्स आहेत त्यातले कॉमन एलिमेंट्स आपल्याला प्रिंट करून देतो. सेट 1 मधले आणि सेट 2 मधले जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते आपल्याला प्रिंट करण्यासाठी आपण इंटरसेक्शन वापरतो. तर नेक्स्ट काय आहे डिफरन्स. तर डिफरन्स बघतो. सेम मी हा सेट परत घेतलाय, त्यानंतर इथे डिक्लेअर केला. ओके, नेक्स्ट काय घ्यायचं आपल्याला इथे एक डिफ नावाचा आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. ओके, आता डिफरंट नावाचा एक व्हेरिएबल केला, किंवा तुम्ही डायरेक्टली प्रिंट स्टेटमेंटमध्ये काय लिहायचं सेट 1 डॉट डिफरन्स. ओके, सेट 1 डॉट डिफरन्स कशासोबत डिफरन्स चेक करायचा सेट 2 सोबतचा. ओके, तर आपण आता काय प्रिंट करणार प्रिंट केला. आता डिफरन्स काय 1 2 3 4 5. ओके, कशासोबत चेक केलाय इथे केलाय, कारण की 1 6 आणि 1 काय कॉमन आहे. ओके, जेव्हा मी इथून हा रिमूव्ह करेल, ओके इथून हा रिमूव्ह करेल तेव्हा 1 2 3 4 5 देईल. बट युअर अंडरस्टँडिंग मी हे दोन राहू देतो व्हॅल्यूज. हे तुम्हाला लक्षात येईल की ह्या दोन्हीमध्ये डिफरंट काय डिफरंट एलिमेंट्स काय. आता नेक्स्ट, आता हे आपण डिफरन्स बघितला. नेक्स्ट काय बघणार आहोत आपण सिमेट्रिक. तुम्हाला माहिती आहे सिमेट्रिक डिफरन्स. आता सिमेट्रिक डिफरन्स सेम परत मी हेच 2 सेट इथे खाली घेतो. ओके, आता इथे कसं आहे आता हे कसं 2 सेट आपण डिक्लेअर केले, त्यानंतर इथे कसं येणार आता सेट 1 डॉट सिमेट्रिक डिफरन्स. ओके, सिमेट्रिक डिफरन्स नावाचं एक बिल्ट इन फंक्शन आहे विथ सेट 2 घेतला आपण. ओके, ह्याला आपण प्रिंट स्टेटमेंट मध्येच देऊ कारण की आपल्याला आउटपुट दिसेल. तर काय काय घेतलं त्यानं सिमेट्रिक डिफरन्स 2 3 4 5 6 नाही घेतलं 7 8 9 10. 6 रिपीटेड आहे आणि 1 पण रिपीट आहे, तर त्याने ते घेतलं नाही. ओके, तर याचं आउटपुट असं काय येतं इट विल गिव्ह द बोथ द युनिक एलिमेंट ऑफ द बोथ सेट इट विल गिव्ह कॉमन आर रिमूव्ह. ओके, तर ज्या दोन्ही सेटमधले ते दोन्ही सेटमधले जे कंबाईन करून आपल्याला आउटपुट देईल, बट जे सेम एलिमेंट असेल त्याला तो रिमूव्ह करून टाकेल. समजलं तुम्हाला सिमेट्रिक डिफरन्स पण. आता नेक्स्ट आपण काय बघणार आहोत सेटच्या मेथड्स बघणार आहोत. पहिली मेथड काय इज सबसेट. ओके, आता इज सबसेट मेथड बघणार आहोत. सेम आपण परत हाच जो आपला कोड आहे, म्हणजे जे सेट आपण दोन डिफाईन केले हेच घेणार. तर इज सबसेट काय करतं माहिती आहे का ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट 1 प्रेझेंट इन सेट 2. ओके, ते चेक करतं की ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट 1 इज प्रेझेंट इन सेट 2. तर मग आता ह्याला कसं प्रिंट करायचं प्रिंट सेट 1 डॉट इज सबसेट. आलं इज सबसेट. आता कशाचा सबसेट सेट 2 चा सबसेट प्रिंट फॉल्स. ओके, तर नाहीये म्हणजे काय ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट 1 प्रेझेंट इन नाहीये ना, ऑल द एलिमेंट्स नाहीयेत. आता समजा मी हाच इथे प्रिंट केला असता, ह्याच व्हॅल्यू इथे असल्या असत्या माझ्या,
तर हा ट्रू आला असता, कारण की दोन्ही सेम आहेत. तर तसं काही नाही आहे, आपलं डिफरंट व्हॅल्यू आहेत. त्याच्यानंतर सेकंड काय आहे, इज सुपरसेट. आता इज सुपरसेट म्हणजे काय, चेक इफ वन सेट कंटेन्स ऑल एलिमेंट्स ऑफ अनदर स्पेसिफिक सेट. आता हे पण कसं बघा, बघा प्रिंट केलं आपण, सेट वन घेतला, त्यानंतर काय चेक करायचं आपल्याला, इज सुपरसेट. ओके, सुपरसेट इथं आलं बघा, प्रिंट द व्हॅल्यू टू स्ट्रीम. और सेकंड मेथड काय, सुपरसेट. सुपरसेट काय करतात, चीफ वन चेक्स इफ वन सेट कंटेन्स ऑल एलिमेंट्स ऑफ अनदर स्पेसिफिक सेट. ओके, जी म्हणजे पहिली जी सेट आहे ती नाही का ऑल ऑल एलिमेंट्स घेतं का. ओके, सेट टूच्या पण. ओके, तर ह्याला कसं करायचं, प्रिंट करायचे सेट वन डॉट इज सुपरसेट घेतलं आणि इथे सेट टू डिफाईन केलं, प्रिंट. ओके, फॉल्स. समजलं, याचं पण फॉल्स आलंय. आता याचं पण कसं आहे माहिती आहे का, आता सी हे बघा, ही जी आहे स्टेटमेंट, ह्या सेम मी इथे देतो तर ट्रू देईल, कारण की ज्या सेट वनच्या प्रॉपर्टी आहेत त्या सेम सेट टू मध्ये चेक करते ते. ओके, त्यामुळेच तो ट्रू देतोय. बट आपण ज्या पहिले व्हॅल्यू टाकल्या होत्या याच्यात, तो त्या सेम नव्हत्या किंवा कॉमन नव्हत्या, म्हणून तो फॉल्स देत होता. आणि सेम सुपरसेटच्या पण बाबतीत तेच आहे आणि सबसेटच्या बाबतीत तेच आहे. आता एक मस्त एक्झाम्पल घेतो माहिती आहे का मी. आता मस्त एक्झाम्पल कसं, काउंटिंग युनिक वर्ड लिहायचे बरं का आपल्याला. युनिक वर्ड काय आहे, आता काउंटिंग युनिक वर्ड. पहिले टेक्स्ट दिलं, टेक्स्ट इज इक्वल टू काय केलं, एक पॅरेग्राफ घेतो मी. पॅरेग्राफ इन द सेन्स की एक लाईन घेतो. आता लाईन कसं, इन दिस ट्युटोरियल, ओके, हे एक मी एक छोटीशी लाईन घेतली. आता वर्ड, आता आपण काय करायचं, पहिले वर्ड्स घ्यायचे, डॉट स्प्लिट, वर्ड डॉट सॉरी, वर्ड घेतलं आपण, व्हेरिएबल म्हणून घेतलं, सॉरी चुकलं माझं, टेक्स्ट डॉट स्प्लिट करायचे. आता स्प्लिट काय करतं बघा, हे बघा याच्यामध्ये, रिटर्न अ लिस्ट ऑफ सबस्ट्रिंग इन द स्ट्रिंग सी सेफ ॲज द सेपरेट स्ट्रिंग, दिस सेपरेटर यूज स्प्लिट द स्ट्रिंग. ओके, हे स्प्लिट करण्यासाठी आपण वापरतो. ओके, तर तुम्हाला बघायचं असेल हा काय करतो, तर आपण काय करू, पहिले वर्ड प्रिंट करून बघू. ओके, तर त्याने काय केले, सेपरेट केले सगळं. ओके, सेपरेट स्ट्रिंग मध्ये घेतलं, इन दिस ट्युटोरियल वी आर डिस्कसिंग द पायथन. ओके, जी आपण एक सिंगल घेतली होती त्याने याला सेपरेट केल्याचं काम केलं. ओके, तर याला मी रिमूव्ह करतो. समजलं. तर आता काय करायचं आपल्याला, कन्वर्ट करायची ही लिस्ट नाही का युनिक चेक करायला. तर आता काय करायचं आपल्याला, युनिक युनिक वर्ड्स नावाचं आपण एक परत व्हेरिएबल घेऊ, वर्ड्स. ओके, युनिक वर्ड्स नावाचं घेतलंय. त्यानंतर काय करायचं, सेट काय घ्यायचं, सेट कशासाठी वापरतो आपण, युनिक चेक करण्यासाठी. तर आता सेटमध्ये आपल्याला काय काढायचे, वर्ड्स घेतलं आपण. त्यानंतर काय करायचं, प्रिंट काय करायचं आपल्याला, फर्स्ट युनिक युनिक वर्ड्स. ओके, आणि त्यानंतर अजून काय क्रिएट करायचं, प्रिंट. आता लेंथ, लेंथ म्हणजे काय, आपल्याला लेंथ काउंट करण्यासाठी आपण यूज करतो. आणि परत तिथे हाच जो मी व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे तोच तिथे डिक्लेअर करायचा परत एकदा. ओके, तो इथं पण थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. ओके, तर वी ट्युटोरियल डिस्कसिंग आर दीज सेट्स आर दीज पायथन इन. ओके, तर हे सगळे काय युनिक वर्ड्स आहेत. इथे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, हे जे 9 आहेत त्यांनी पहिले आपल्याला इथे दिलेत आणि हे सगळे युनिक आहेत. ओके, तर मी परत इथे नाही का काय करतो, द देतो. ओके, तर तो द घेणार नाही कारण की द युनिक नाही आहे. द आणि इथे द हे रिपीटेड व्हॅल्यू आहे, तर त्याने एक व्हॅल्यू इथे घेतली नाही. इफ इन केस मी इथे डिफरंट व्हॅल्यू घेतली असती, सेट्स इन पी वाय. ओके, तर काय घेतलंय, इन पी वाय आपण परत दोन. आता हा 10वा वर्ड झाला आणि हा 9वा वर्ड झाला. ओके, समजलं तुम्हाला हे छोटंसं एक्झाम्पल. सेम मी पीपीटी मध्ये तेच शिकवलंय. का वापरतो, रिमूव्ह डुप्लिकेट करायला, फास्ट चेकिंग आणि डेटा अनालिटिक्ससाठी यूज करतो आपण.
ओके, तर युनिक व्हॅल्यू चेक करण्यासाठी इन डेटा सेट. ओके, मी तुम्हाला कसं क्रिएट करायचं ते पण शिकवलंय. ओके, कर्ली ब्रेसेस वापरतो आपण सेट्स करताना. डुप्लिकेट व्हॅल्यूज पण रिमूव्ह करता येतात. आपण त्यातले डिफरंट डेटा टाईप्स बघितले. डिफरंट डेटा टाईप्सचा आपण डेटा स्टोअर करू शकतो त्याच्यामध्ये, जसं की आपण टप्पल आणि लिस्टमध्ये करू शकतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना मराठीमध्ये पायथन शिकायचं आहे, पायथनमध्ये जॉब घ्यायचे आहे. इन फ्युचर ए आयमध्ये, डेटा ॲनालिटिक्समध्ये, डेटा इंजिनिअरिंगमध्ये, मशीन लर्निंग असो किंवा काही असो त्याच्यामध्ये करिअर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला पायथन मस्ट आहे. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.